हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आम्ही आता चाललो आहोत देवाची आळंदी, ज्ञानोबा माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. सो हा आपल्याला आळंदीमध्ये येताच हा स्तंभ आपलं स्वागत करतो. ही आहे नदी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. चला तर आपलं इंद्रायणी नदीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण गाडी पार्क करूयात आणि लवकरच माऊलीच्या भेटीसाठी जाऊयात. सो हा आमचा नित्यक्रम असतो जेव्हा इन-लॉज येतात पुण्यामध्ये. सो त्यांचं हा आळंदी, देहू, ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे जोडीने येतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली. हे बघू शकता आपण, महाद्वार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर यांचं सुंदर असा स्वच्छ परिसर. खूप सुंदर काम आहे मंदिराचं. शांत आणि मन प्रसन्न होते इकडे येऊन. हे खूप जुनं झाड आहे. नाही ते समोरच. इथे तुम्ही ज्ञानोबा माऊलींचे समाधीचं दर्शन व्हिडिओ मार्फत घेऊ शकता. विठ्ठल रुक्माई इथे सुंदर मूर्ती आहे आणि इथं ज्ञानोबा माऊलींची अवनीश खूप 2-3 वेळा दर्शन घेतोय. आणि इथे शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं. सो आपण तिथेही दर्शन घेऊयात. विठ्ठल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.